नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपण बघणार आहोत CETचे काही महत्त्वाचे MCQ क्वेश्चन्स. तर आज आपण बघत आहोत भूगोलमधील धडा 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली. भूगोलमधील जो 1 नंबरचा धडा आहे क्षेत्रभेद, तो 10वीच्या अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. सोडविलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग कोणत्या प्रकारचा आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. उच्चभूमीचा. प्रश्न क्रमांक 2. भारत व ब्राझील या दोन्ही देशात समान असलेला घटक कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्राचीन पठार. इथे जे स्पष्टीकरण आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. प्रश्न क्रमांक 3. ॲमेझॉन नदीचे खोरे प्रामुख्याने टिंबटिंब. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मानवी वस्तीस प्रतिकूल आहे. म्हणजेच ॲमेझॉन नदीचे खोरे प्रामुख्याने मानवी वस्तीस प्रतिकूल आहे. प्रश्न क्रमांक 4. ॲमेझॉन या जगातील मोठ्या नदीच्या मुखालगत टिंबटिंब. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्रिभुज प्रदेश नाही. ॲमेझॉन या जगातील मोठ्या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही. प्रश्न क्रमांक 5. अरवली पर्वताच्या पायथ्याशी कोणते पठार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मेवाड पठार. वस्तुनिष्ठ प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. हिमालयाची सर्वात दक्षिणेकडील रांग कोणती आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. शिवालिक. प्रश्न क्रमांक 2. ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा अचूक क्रम ओळखा. इथे आग्नेय आहे, तिथं आग्नेयेकडे झालेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. गियाना उच्चभूमी, ॲमेझॉन खोरे, ब्राझील उच्चभूमी. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. गंगा. प्रश्न क्रमांक 4. ब्राझीलमधील उत्तरवाहिनी नद्यांचा गट खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जुरुका, झिंगू आणि आरागुआ. प्रश्न क्रमांक 5. ॲमेझॉन व टोकोटिन्स नद्यांच्या मुखादरम्यान टिंबटिंब हे किनारी बेट तयार झाले आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6. भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पुढील पठारे क्रमवार आढळतात. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कर्नाटक, महाराष्ट्र, बुंदेलखंड. प्रश्न क्रमांक 7. योग्य जोड्या जुळवा. आता इथे आपल्याला 2 गट दिलेले आहे, त्यांच्या जोड्या जुळवून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आता आपण त्या जोड्या बघू. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच हिमालयाची दक्षिणेकडील रांग याची जोडी 4 नंबर शिवालिक या सी लागते. आधी असा प्रश्न गेला होता आपल्याला वरती, 1 नंबरचाच प्रश्न होता तो. इथे ब ची जोडी राजस्थानचा मैदानी प्रदेश, तर याची जोडी 3 नंबर थरचे वाळवंट याशी लागते. आणि क
अरवली पर्वताचा पायथा याची जोडी मेवाड पठार याच्यासोबत लागते. आणि ड हिमालयाची उत्तरेकडील पर्वतरांग याची जोडी हिमाद्री सोबत लागते. या अशा प्रकारे याच्या जोड्या आहेत. आधी जोड्या जुळवायच्या आहेत आणि नंतर आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 8. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुंदरबन. प्रश्न क्रमांक 9. कावेरी नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्नाटक व तमिळनाडू. कावेरी नदी ही कर्नाटक व तमिळनाडू या राज्यातून प्रश्न क्रमांक 10. नदी व उगमस्थान यांच्यापैकी चुकीची जोडी ओळखा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सतलज मानसरोवर. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणती गंगा नदीची उपनदी नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 झेलम. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यमुना. प्रश्न क्रमांक 13. कच्छ व खंबातचे आखात कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुजरात. प्रश्न क्रमांक 14. ब्राझीलमधील सर्वात उंच शिखर कोणते? इथे त आहे तरी ते चुकून च झालेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पिको दी नेब्लिना. प्रश्न क्रमांक 15. पेरू देशातील ऑन्डीज पर्वतात कोणत्या नदीचा उगम होतो? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ॲमेझॉन. प्रश्न क्रमांक 16. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना कोणत्या देशाच्या सीमेवर आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्हेनेझुएला. प्रश्न क्रमांक 17. ब्राझील किनारपट्टीचे कोणते 2 विभाग केले जातात? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर व पूर्व. प्रश्न क्रमांक 18. ॲमेझॉन खोऱ्यातील वने कोणत्या प्रकारची वने आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उष्णकटिबंधीय वर्षावने. प्रश्न क्रमांक 19. पॅराग्वे पॅराना या 2 नद्या ब्राझीलच्या कोणत्या दिशेस आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नैऋत्य. प्रश्न क्रमांक 20. केरळमधील नद्यांच्या मुखापाशी असलेल्या पास्त जलसाठ्यांना टिंबटिंब असे म्हणतात. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कयाल. प्रश्न क्रमांक 21. टिंबटिंब राजांनी इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात कावेरी नदीवर त्रिचनापल्ली शहराजवळ धरणे बांधले. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चोल. प्रश्न क्रमांक 22.
हिमालयातील नद्यांना टिंबटिंबपेक्षाही जुन्या आहेत असे अनेक भूगर्भशास्त्रज्ञ मानतात. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिमालय. हिमालयातील नद्यांना हिमालयपेक्षाही जुन्या आहेत असे अनेक भूगर्भशास्त्रज्ञ मानतात. प्रश्न क्रमांक 23 जगातील सर्वात लांब पुळण म्हणून ब्राझीलमधील कोणती पुळण ओळखली जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24 पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेस आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पश्चिम. प्रश्न क्रमांक 25 भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी अंदमानातील टिंबटिंब या बेटावर आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बॅरन. येथे आपला धडा संपलेला आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.